हॅलो स्टुडंट, वेलकम टू अवर चॅनल स्वामी ओम केमिस्ट्री क्लासेस. तर आपण आज बघणार आहे डेमो सेशन जे आहे नीट आणि JEE ऑनलाईन बॅच ओपन केली आहे त्यासाठी. ओके, दॅट इज पिरियॉडिक टेबल, ट्रेंड्स अँड प्रॉपर्टीज. आता पिरियॉडिक टेबल म्हणलं तर आपल्यासमोर उभा राहतो एक चार्ट ज्यामध्ये रोज आहेत, कॉलम्स आहेत, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम वगैरे वगैरे मेटल्स असतील, नॉन मेटल्स असतील, कॉपर, सिल्वर, गोल्ड या प्रकारचे मेटल्स असतील, कार्बन, फॉस्फरस, सल्फर यासारखे नॉन मेटल असतील, ॲल्युमिनियम, जर्मेनियम, टीन यासारखे मेटलॉइड असतील. याबद्दल आपण याच्याबद्दल माहिती बघतो. ओके, लेट अस सी ट्रेंड्स. ट्रेंड्स म्हणजे काय? पिरियॉडिक ट्रेंड्स म्हणजे जर विचार केला आपण, ट्रेंड्सचा अर्थ असा होतो की काय ट्रेंड्स म्हणजे याचा अर्थ काय चालू आहे पिरियॉडिक टेबलमध्ये, कोणत्या प्रॉपर्टीज कशा कोणकोणत्या डायरेक्शन, युनि डायरेक्शन आहे, बाय डायरेक्शन आहे, कोणत्या डायरेक्शन कमी होतात, कोणत्या कमी जास्त होतात हे आपल्याला बघायचं आहे. ओके, दॅट इज पिरियॉडिक टेबल ट्रेंड्स, प्रॉपर्टीज अँड डिटेल लुक इन विच इंट्रोडक्शन टू पिरियॉडिक टेबल, ब्रीफ हिस्ट्री. आता हिस्ट्री बघायची तर 1869मध्ये दिमित्री मेंडेलिव्हने पिरियॉडिक टेबल तयार केला होता आणि त्याने त्यावेळेस इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासच्या बेसिसवरती त्याने तो पिरियॉडिक टेबल अरेंज केला होता. आणि स्ट्रक्चर जर असेल तर त्यात एलिमेंट्स जे ऑर्गनाईज केलेले ते पिरियॉड्स आणि ग्रुप्सद्वारे. पिरियॉड्स म्हणजे काय? रोज, आणि ग्रुप्स म्हणजे कॉलम्स. आता काही ग्रुप्स काय करतात, त्यांच्या सिमिलर केमिकल प्रॉपर्टीसाठी ओळखले जातात. दॅट इज पिरियड शोज ग्रॅज्युअली प्रॉपर्टी चेंजेस. पिरियड्समध्ये ती प्रॉपर्टी चेंज होत जाते आणि ग्रुप्समध्ये सिमिलर केमिकल प्रॉपर्टी असतात. देन नेक्स्ट, आता ॲटॉमिक साईजेस. आता जसा जसा ॲटॉमिक मास वाढत जाईल तसं ॲटॉमिक साईज वाढत जाईल. आता बघा, ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस ड्यू टू ॲडेड इलेक्ट्रॉन शेल्स. आता पहिली गोष्ट समजून घ्यावं लागेल, स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये आपण जर बघितलं तर जो न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसभोवती काय असतात? शेल्स असतात. KLMN वगैरे शेल्स असतात. त्या शेल्समध्ये 2, 8, 18, 32 याप्रमाणे इलेक्ट्रॉन्स असतात. मग ज्या वेळेस इलेक्ट्रॉन्स ॲड होतात लास्ट शेलमध्ये त्यावेळेस ही साईज वाढत जाते. आता ॲक्रॉस द पिरियड जर म्हणलं आपण, द ॲटॉमिक साईज डिक्रीजेस ॲज न्यूक्लिअर चार्ज पुल्स इलेक्ट्रॉन क्लोजर. आता याचा अर्थ असा आहे, तुम्हाला एकदा वाचल्या समजणार नाही आहे. पिरियडमध्ये जर बघितलं आपण, ॲटॉमिक साईज डिक्रीज होत जाते, कारण की काय आहे, न्यूक्लिअर चार्ज आहे आपल्या, आणि ते न्यूक्लिअर चार्ज काय करतो? क्लोजर करतो इलेक्ट्रॉन्सला. म्हणजे जर आपण बघितलं, कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे कोणापेक्षा? हायड्रोजनपेक्षा. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे कोणापेक्षा? सोडियम, लिथियमपेक्षा. हे का बरं जास्त आहे? त्याचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे, त्यामुळं आपण ते पूल करत इलेक्ट्रॉनला क्लोजरली. म्हणजेच काय? अक्रॉस द पिरियड ॲटॉमिक साईज डिक्रीजेस, डाऊन द ग्रुप ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. हे दोन गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. देन आयोनायझेशन एनर्जी. आता आयोनायझेशन एनर्जी बघितली आपण तर एनर्जी रिक्वायर टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम द ॲटम. म्हणजे जर आपण बघितलं तर इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं आहे लास्ट शेलमधून किंवा लास्ट ऑर्बिटलमधून आपल्याला, आणि जेवढी एनर्जी लागेल तेवढी असते आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन म्हणजे काय? आयॉन्स फॉर्म करणे. समजा एखादा कंपाऊंड आहे, एखाद्या कंपाऊंडमध्ये तर आपण एक आयॉन्स फॉर्म करतो आहे, समजा एखादा इलेक्ट्रॉन बाहेर काढतो आहे, तर त्याची काय होईल? जेवढी एनर्जी लागेल त्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी तेवढी असते आयोनायझेशन एनर्जी. ट्रेंड्स ॲक्रॉस पिरियड. आता ट्रेंड्स तर बघितले, एनर्जी ड्यू टू स्ट्रॉंगर न्यूक्लिअर अट्रॅक्शन, दॅट इज ट्रेंड्स ॲक्रॉस द पिरियड. ट्रेंड्स डाऊन द ग्रुप डिक्रीजेस ॲज आउटर इलेक्ट्रॉन्स आर फर्दर फॉर्म न्यूक्लियस. आता ट्रेंड्स डाऊन द ग्रुप आणि ट्रेंड्स ॲक्रॉस द पिरियड. कोणतेही ट्रेंड्स बघितले, इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी बघितली आपण, जस्ट एक्झाम्पल इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी, जर ते ॲक्रॉस द पिरियड बघितली फ्रॉम लेफ्ट साईड टू राईट साईड इन पिरियॉडिक टेबल. कशामध्ये? पिरियॉडिक टेबलमध्ये लेफ्ट हँड साईड टू राईट हँड साईडपर्यंत जर आपण एखादा ट्रेंड बघितला, इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी बघितली, तर इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी वाढत जाते. आणि तीच इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी जर आपण बघितली, वरतून खाली आलो आपण ग्रुप्समध्ये, फ्रॉम अप्पर साईड टू लोअर साईड, इट विल बी डिक्रीजेस. आता का बरं डिक्रीज होतं? कारण की जे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स असतात ते लांब असतात. कशापासून? ते लांब असतात न्यूक्लियसपासून. त्यामुळे त्याचा इफेक्टिव्ह चार्ज कमी होतो आणि ते ट्रेंड डिक्रीज होत जातो. मग कोणताही ट्रेंड घ्या तुम्ही, आयोनायझेशन एनर्जी असेल, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल, मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं आहे,
नॉन मेटल कॅरेक्टर असेल. ओके. देन नेक्स्ट आता बघा, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग इलेक्ट्रॉन ॲफिनिटी व्हॅल्यू. कोणकोणते फॅक्टर आहेत? ॲटॉमिक साईज आहे, न्यूक्लिअर चार्ज आणि इलेक्ट्रॉन शिल्डिंग आहे. आता इलेक्ट्रॉन ॲफिनिटी व्हॅल्यू, आता ॲफिनिटी म्हणजे काय? व्हॉट इज इलेक्ट्रॉन ॲफिनिटी? एनर्जी चेंज व्हेन अन ॲटम गेन्स अन इलेक्ट्रॉन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता इलेक्ट्रॉन ॲफिनिटी हे बहुतांश जणांना कळत नाही इलेक्ट्रॉन ॲफिनिटी काय आहे, परंतु काय आहे? एनर्जी चेंज व्हेन ॲटम गेन्स अन इलेक्ट्रॉन. म्हणजे ॲटमने एखादा इलेक्ट्रॉन गेन केला, मग एनर्जी चेंज किती झाला, त्याला इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणतो. म्हणजेच याचा अर्थ काय? जो इलेक्ट्रॉन लवकर कॅच करतोय, लवकर गेन करतोय, त्याची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी जास्त असेल. ओके. की फॅक्टर काय? ॲटॉमिक साईज, न्यूक्लिअर चार्ज, इलेक्ट्रॉन शिल्डिंग. हे 3 फॅक्टर आहेत, लक्षात ठेवायचे सोपे आहेत. ANE. ए स्टँड फॉर ॲटॉमिक साईज, एन स्टँड फॉर न्यूक्लिअर चार्ज, ई स्टँड फॉर इलेक्ट्रॉन शिल्डिंग. आता या ठिकाणी छोटासा एक पिरियॉडिक टेबलचा भाग दिलेला आहे. आता याच्याबद्दल जास्त बोलणं म्हणजे कसं आहे, आत्ताच आपण जास्त डीपमध्ये जाणार नाही, आपण वरतून होतो बघणार आहे. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, पॉलिंग स्केल आणि सिग्निफिकन्स. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? दे मेजर ऑफ ॲन ॲटम्स ॲबिलिटी टू अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन्स इन बॉन्ड. बॉन्डमध्ये जर एखादा इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करतोय आणि ती ॲबिलिटी आहे, तिचं कोणती ॲबिलिटी असेल, कोणती? इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी. किंवा आपण याला असं शकतो, कॅपॅसिटी टू अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन इन अ बॉन्ड इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. म्हणजेच काय? कॅपॅसिटी टू अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन इन बॉन्ड. ओके. देन मेटॅलिक कॅरेक्टर. आता मेटॅलिक कॅरेक्टर जर बघितलं आपण, मेटॅलिक कॅरेक्टर टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स अँड फॉर्म पॉझिटिव्ह आयॉन्स. आता मेटलचं काम असते की इलेक्ट्रॉन देणे आणि नॉन मेटलचं काम इलेक्ट्रॉन घेणे. ज्यावेळेस मेटल हा एखादा इलेक्ट्रॉन डोनेट करतोय किंवा एखादा मेटल काय करतोय, एखादा मेटल इलेक्ट्रॉन डोनेट करतोय किंवा इलेक्ट्रॉन लूज करतोय, डोनेट किंवा लूज एकच आहे, त्यावेळेस त्याची मेटॅलिक कॅरेक्टर वाढत असतं. आता ॲक्रॉस जर पिरियड म्हणलं, लेफ्ट हँड साईड टू राईट हँड साईड, द मेटॅलिक कॅरेक्टर इज डिक्रीजेस. ते डिक्रीज होत जातं. आणि डाऊन द ग्रुप जर बघितलं, इट विल इन्क्रीजेस. आता मी मगाशी सांगितलं ट्रेंड्स कसे आहेत, ॲक्रॉस द पिरियड डिक्रीज होत जाईल आणि डाऊन द पिरियड इन्क्रीज होत जाईल. फक्त सिलेक्टिव्ह ट्रेंडसाठी. रिॲक्टिव्हिटी ट्रेंड्स हे इम्पॉर्टंट आहे. रिॲक्टिव्हिटी आता बघा, मेटलची रिॲक्टिव्हिटी इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप, इझियर इलेक्ट्रॉन लॉस, कारण की न्यूक्लिअर अट्रॅक्शन कमी झालेलं असतं आणि त्यामुळे मेटल्समध्ये रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते डाऊन द ग्रुपला. नॉन मेटल आहे, नॉन मेटलची रिॲक्टिव्हिटी काय होते? डिक्रीज होते डाऊन द ग्रुप, हार्डर इलेक्ट्रॉन गेन. ॲक्रॉस पिरियड मेटल रिॲक्टिव्हिटी डिक्रीजेस, नॉन मेटल रिॲक्टिव्हिटी इन्क्रीजेस. ओके. द नेक्स्ट ॲप्लिकेशन ऑफ पिरियॉडिक ट्रेंड्स प्रिडिक्टिंग कंपाऊंड फॉर्मेशन. कंपाऊंड फॉर्मेशन ट्रेंड आहे कंपाऊंड फॉर्मेशनचा. कसा आहे पिरियॉडिक कंपाऊंड फॉर्मेशन? बघा, प्रेडिक्टिंग बॉन्ड्स. आता ज्यावेळेस एलिमेंट्स असतात सिमिलर इलेक्ट्रोनिगेटिव्हचे आणि ते काय करतात? कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतात. रिॲक्टिव्हिटी तर बघितली आपण, मेटल रिॲक्टिव्हिटी, नॉन मेटल बेस्ड ऑन आयोनायझेशन आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. इंडस्ट्रियल यूज, गाईड मटेरियल सिलेक्शन, केमिकल सिंथेसिस इन लॅब, हे सगळं आहे ॲप्लिकेशन आहे पिरियॉडिक ट्रेंड्सचे. आता हे पण जास्त डीपमध्ये बघत नाही. आता कन्क्लुजन बघायचं आहे आपल्याला काय आहे, ॲटॉमिक साईज जे जेई आणि नीटच्या दृष्टिकोनातून योग्य आहे, महत्त्वाचं आहे. ॲटॉमिक साईज जर बघितली आपण, इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप, डिक्रीजेस अक्रॉस द पिरियड. आयोनायझेशन एनर्जी अपोजिट ट्रेंड्स टू ॲटॉमिक साईज. आता आयोनायझेशन एनर्जी काय आहे? ॲटॉमिक साईजच्या उलटी आहे. डीपली लिंक विथ रिॲक्टिव्हिटी. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि रिॲक्टिव्हिटी जर बघितली आपण, तर बॉन्डिंग नेचर आणि केमिकल बिहेवियर पॅटर्न्स वेगळे आहेत. तर हे होतं आजचं आपलं डेमो सेशन. आणि लक्षात घ्या, स्वामी ओम ऑनलाईन क्लासेसने तुमच्यासाठी जेई नीट आणि NDAसाठी एक परिपूर्ण अशी बॅच तयार करण्याचं नियोजन केलेलं आहे. त्याची फीस स्ट्रक्चर काय असेल, टायमिंग काय असेल, हे सगळं तुम्ही माझ्या कॉन्टॅक्ट नंबरला विचारू शकता. कॉन्टॅक्ट नंबर आहे 8623988071. ओके. धन्यवाद.